अचूक बातमी। शरद पवार गटाचा जिल्हाध्यक्ष आणि प्रत्येक वेळेस असणारा शरद पवार गटाचं कसं खच्चीकरण करेल आणि अजित पवार गटाचं कसं असणारं चांगलं होईल एवढंच असणारं जिल्हाध्यक्षाला येते। वयाचा आमच्याकडे त्यांचा आदर आहे, पण त्यांच्या कार्याचा निश्चित आदर निश्चित नाही। काय प्रकार नेमका घडला की तुम्ही मोहोळ तालुक्यामध्ये त्यांचं असणारं खरं गुपित आहे। जो जिल्हाध्यक्ष आहेत ते जिल्हाध्यक्ष वयोवृद्ध आहेत, त्यांचा मुलगा आणि नातू असणारा अजित पवार गटात आहेत, पण मोहोळ तालुक्याची ही त्यांची नस आहे। कारण का मोहोळ तालुक्यात त्यांनी रमेश कदमला विकला त्यावेळेस आमदारकी, आता यशवंत मानेला त्यांनी आमदारकी विकली आहे आणि ह्या दोन्ही आमदारकी विकण्यामध्ये बळीराम काका साठे आणि राजन पाटील ह्या दोघांनी मिळून विकले। आता पुढची सुद्धा आमदारकी त्यांना विकायची आहे, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ही कशी वाढणार नाही तालुक्यात ह्यांचा प्रयत्न चालू आहे। दुसरी गोष्ट, आज राजन पाटलाच्या पाठीमागे वोटिंग नाही। तुम्ही बघा, खासदारकीच्या वेळेस असणारं जर सगळ्यात जास्त कमळाला वोटिंग झालं तर त्यांच्याबरोबरचा गटात असाच आहे समजता येईल, परंतु आज काँग्रेसच्या बरोबर जास्तीत जास्त वोटिंग असेल। त्याचं कारण राजन पाटलाच्या लोकनेते गटाकडे लोक नसून आदरणीय शरद पवार चंद्र यांच्या असणाऱ्या विचाराकडे मोहोळ तालुक्याची जनता आहे। ह्याचं असणारं उत्तर तुम्हाला या लोकसभेत दिसेल। तुमच्यावर काय पुरावे आहेत की तुम्ही आरोप लावताय की जिल्हाध्यक्ष बळीराम साठे काका असतील हे अजित पवारच्या गटाला मदत करतात? हो का? चोऱ्या करणारा कधी पुरावा मागे सोडत नसतो, हे चोर आहेत, विषय संपला। त्यांनी समोर यावं, माझ्यानं बोलावं। जर तसं नसतं तर त्यांनी आज आम्ही 4 दिवस झालं 8 दिवस झालं स्वतः जयंत पाटलांना मी भेटलोय, आमचा असणारा शेखर मानेंना भेटलोय। ते सगळेजण म्हटले की स्थानिक ठिकाणी जा, तुम्ही निवडा तिथला असणारा अध्यक्ष, परंतु त्यांनी निवडला नाही। आज मी 10-15 वर्ष झालं काम करतोय। जो विनायक पाटलांना निवड करताना तो विनायक पाटील एक तर स्थानिक नाहीये, तो इथं राहत नाही, तो पुण्यात राहतो। दुसरी गोष्ट असणार विनय पाटील हा व्यसनाधीन आहे। दुसरी गोष्ट असणार त्याला कुठल्याही तालुक्यातली पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा आमदारकी खासदारकीच्या निवडणुकीत कधी दिसला नाही, कधी कुठल्या स्टेजवर दिसला नाही, कधी भाषण केलं नाही। हा आणि असा मग असणारा डमी माणूस कशासाठी आणायचा आहे? तर जेणेकरून असणारा राष्ट्रवादी गट शरद पवार वाढला ना पाहिजे, हेच त्यामागे घडलं होतं काय, दुसरं काय? उद्या तुमच्या गटात धैर्यशील मोहिते पाटील येत आहेत शरदचंद्र पवार गटात, आणि कालच मोहोळ तालुक्यात एक भाजपचा संकल्प मेळावा झाला। त्या मेळाव्यामध्ये नरखेडचे असणारे उमेश पाटील यांनी सांगितले की धैर्यशील भायांना तुतारीचं ओझं झेपणार नाही सांगितलं। ऐका, त्यांना तर कुठं तुतारीचं झेपलं? परवा असणाऱ्या हुतात्म्यामध्ये त्यांना राजन पाटलाच्या गटानं सरळ सरळ शिव्या देऊन हाकललं। 2 महिने झालं तोंड धावलं नव्हतं। अहो, तुम्हाला कशाचं आजपर्यंत तुम्ही असंच असणारं नुसतं बोलबच्चन करून आलात। तुमचं असणारं ते राजकीय वद्यान आहे, तुम्ही आपलं मुंबईतच उभं आहे, तुम्ही इथलं असणारं सांगू नका। आजपर्यंत असणारा सोलापूर जिल्हा हा मोहिते पाटलांनी सांभाळा। मोहिते पाटलाची तेवढी धमक होते, जे का प्रत्येक जिल्ह्यातला तालुक्यातला जो कारखानदार सरंजाम तयार झाला ना, तो मोहिते पाटलाच्या आशीर्वादाने तयार झाला। ह्यांच्याकडे एवढी अवकात नव्हती। मोहोळ तालुक्यात धनंजय माडकाचा एक गट आहे आणि काल त्यांनी सांगितलं की काँग्रेसचे बूथ देखील तालुक्यात लागणार नाही। अहो, ते धनंजय माडिक कोल्हापूरचा, त्याला कोण कुत्रा खात होता? पण त्या तालुक्यात सगळ्यात जास्त काम बाबा पाटलांनी केलं आणि त्यामुळे तो असणारा भीमाला ही वस्तुस्थिती आहे। पण सामान्य कार्यकर्त्याचं नाव घेतलं जात नाही, परंतु वातावरण निर्मिती करणं आणि भीमाला त्यांना कारखान्यावर आणणं, कोल्हापुरात नाही तर आणणं, हे बाबा पाटलाचं काम आहे। प्रस्थापितांना गप बसवणारा एकमेव नेता असणारा मोहोळ तालुक्यात बाबा पाटील होता। सगळ्यात जास्त असणारा संघर्ष मी केलाय त्या परिसरात, आणि हे जे काय आहे ते आपलं असणारं झाकायचं आणि ह्या मोठ्या लोकांचं सरंजामशाचं असणारं दुकान उघडायचं असं चालू आहे। म्हणून आज ह्या सामान्य कार्यकर्त्यासाठीचा हा लढा आणि प्रेस कॉन्फरन्स आहे। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा